दुहेरी हत्याकांडातील आरोपीचे कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेऊ नये, कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीची मागणी. कुपवाड विघ्नहर्ता कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणातून घडलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दाम्पत्य मनीषा व मोहन केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी फरीद शेख याच्या बाजूने सांगली जिल्ह्यातील किंवा बाहेरील कोणत्याही वकिलाने त्याचे वकीलपत्र घेऊ नये अशी मागणी कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. या घटनेतील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला कायदेशीर मदत किंवा संरक्षण मिळू नये म्हणून वकिलांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारू नये म्हणून सांगली जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सी.डी. माने व ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट दत्ता वाठारे यांना संघर्ष समितीच्या वतीने विनंतीपूर्वक निवेदन दिले. तसेच जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांना हा खटला जलद गती न्यायालयात चालवून या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयातील विशेष तज्ज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, उपाध्यक्ष गोरख फनकडे, सामाजिक कार्यकर्ते अख्तर हुसेन मुजावर, समितीचे खजिनदार अरुण तात्या रुपनर, रमेश जाधव, मुदस्सर मुजावर, मुश्ताक अली रंगरेज, विजय खोत, दाऊद मुजावर, तानाजी गडदे आदी उपस्थित होते.